भाग 1. डायबेटिस व मोरिंगा याची ओळख. मित्रांनो, आज मी आपल्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, मधुमेह म्हणजेच डायबेटिस आणि त्यावर मोरिंगा पावडरचा परिणाम. डायबेटिस हा आज जगभरात झपाट्याने वाढणारा आजार आहे. आपल्या भारतात तर जवळजवळ प्रत्येक घरात एखादा सदस्य डायबेटिसने त्रस्त आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक फूडचा जास्त वापर, सततची मानसिक ताणतणाव यामुळे हा आजार लहान वयातही दिसू लागला आहे. डॉक्टर म्हणतात की डायबेटिस पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण नियंत्रित ठेवता येतो. मात्र आयुर्वेद सांगतो की निसर्गात प्रत्येक आजारावर औषध दडलेले आहे. याच औषधांपैकी एक म्हणजे मोरिंगा, ज्याला शेवगा किंवा ड्रमस्टिक ट्री असेही म्हणतात. मोरिंगा हा एक झाड आहे, ज्याची पाने, शेंगा, बिया आणि फुले सर्वच औषधी आहेत. याला सुपरफूड म्हणून जगभर ओळखले जाते. मोरिंगामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. त्याची पावडर बनवून घेतल्यास ती दीर्घकाळ साठवून ठेवता येते व वापरता येते. मोरिंगाच्या पानात आयसोथायोसायनेट्स आणि क्लोरोजेनिक ॲसिड नावाचे घटक असतात. हे घटक रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करतात. त्यामुळे ज्यांना डायबेटिस आहे त्यांनी नियमित मोरिंगा पावडर घेतल्यास शुगर लेव्हल स्थिर राहते. डायबेटिसचा मुख्य कारण म्हणजे इन्सुलिन नीट काम न करणे. मोरिंगा पावडर शरीरात इन्सुलिन रिसेप्टर्स सक्रिय ठेवते आणि इन्सुलिनला योग्य प्रकारे काम करण्यास मदत करते. त्यामुळे पेशींमध्ये ग्लुकोज नीट शोषले जाते. भाग 2. मोरिंगाचे फायदे, वापर व निष्कर्ष. डायबेटिस बरोबर लठ्ठपणाही मोठा प्रश्न असतो. मोरिंगा पावडर शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो, फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान करतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि शुगरही नियंत्रणात राहते. डायबेटिसमध्ये शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त प्रमाणात होतो. यामुळे डोळ्यांचे विकार, किडनी डॅमेज, हृदयविकार असे अनेक धोके वाढतात. मोरिंगा पावडरमध्ये क्वेरसिटिन आणि व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने हे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करते. डायबेटिस बरोबर रक्तदाबाचा त्रास होणे स्वाभाविक आहे. मोरिंगा पावडर नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि हृदय मजबूत ठेवते. डायबेटिस दीर्घकाळ नियंत्रणात नसेल तर किडनी व लिव्हरवर ताण येतो. मोरिंगा या अवयवांना विषारी पदार्थांपासून संरक्षण देतो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 चमचा मोरिंगा पावडर कोमट पाणी किंवा दुधात मिसळून घ्यावा. ग्रीन टी किंवा लिंबू पाण्यातही मिसळून घेता येते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सुरुवातीला अर्धा चमचा घेऊन हळूहळू प्रमाण वाढवावे. मोरिंगा पावडरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनशक्ती सुधारते, थकवा कमी होतो, कमजोरी दूर होते, सांधेदुखी कमी होते तसेच त्वचा आणि केस निरोगी राहतात. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की नियमित मोरिंगा पावडर सेवन केल्याने डायबेटिस पेशंट्समध्ये फास्टिंग ब्लड शुगर आणि पोस्ट मील शुगर दोन्ही कमी झाले. तसेच चे प्रमाणही नियंत्रणात आले. म्हणजेच मोरिंगा हा फक्त तात्पुरता नाही, तर दीर्घकालीन फायदा देणारा उपाय आहे. ग्रामीण भागात लोक वर्षानुवर्षे शेवग्याच्या पानांचा वापर करतात. शिजवून खाणे, भाजी बनवणे किंवा पावडर वापरणे या सर्व प्रकारे सेवन केल्याने डायबेटिस असलेल्या रुग्णांना खूप फायदा झाल्याचे अनुभव आढळतात. मात्र हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मोरिंगा पावडर औषध नाही, तर नैसर्गिक पूरक आहार आहे. डायबेटिसच्या गोळ्या चालू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मोरिंगा वापरावा. गर्भवती व स्तनदा महिलांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर करू नये. प्रमाण जास्त घेतल्यास पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात. बांधवांनो, डायबेटिस हा आयुष्यभराचा साथीदार आहे. पण योग्य आहार, व्यायाम, ताणमुक्त जीवनशैली आणि मोरिंगा पावडर यांचा संगम केल्यास हा आजार आपल्या नियंत्रणात राहतो.